नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण राष्ट्रपती राजवट किंवा राज्याच्या आणीबाणीचा अभ्यास करणार आहोत। राष्ट्रपती राजवटीला बरेचसे वेगवेगळे शब्द आहेत। राज्याची आणीबाणी, घटनात्मक आणीबाणी या सगळ्या गोष्टींचा आपण लेक्चरमध्ये अभ्यास करायचा आहे। राष्ट्रपती राजवट हा एक खूप महत्त्वाचा टॉपिक आहे परीक्षेच्या दृष्टीने। परीक्षेच्या दृष्टीनेच काय असा सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे आणि बऱ्याच वेळेला आयोगाने या टॉपिकवर प्रश्न विचारलेले आहे। आता आजच्या लेक्चरमध्ये ना आपण राष्ट्रपती राजवट बद्दल कोणकोणत्या गोष्टींची माहिती घेणार आहोत। एक म्हणजे राष्ट्रपती राजवटीची घोषणा कशी केली जाते, घोषणा करताना त्याची जी तरतूद आहे म्हणजेच राष्ट्रपती राजवटीची त्याची तरतूद कोणकोणत्या कलमांमध्ये दिलेली आहे आणि संसदेची मान्यता त्याला कशी मिळते। आता आणीबाणी संबंधीचे जे हे सगळे शब्द आहेत की संसदेची मान्यता, राष्ट्रपतींकडून केली जाणारी घोषणा, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास, इनफॅक्ट या टर्म्सचा अभ्यास आपण शेवटच्या 2 लेक्चर्स मध्ये केलेला आहे। जसं आपण राष्ट्रीय आणीबाणीचं लेक्चर बघितलं सर्वात पहिल्यांदा, त्याच्यामध्ये बघितलं की कलम 352 नुसार राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी घोषित करतात। त्यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं की राष्ट्रपतींनी आणीबाणी घोषित केल्यानंतर ती समाप्त कशी होते आणि महत्त्वाचं म्हणजे त्याच्या परिणामांचा अभ्यास केला। आता ना बऱ्याच जणांना असा सुद्धा प्रश्न पडत असेल की मॅम तुम्ही एकच टॉपिक भरपूर लेक्चर्स मध्ये कव्हर करताय, कारण की लास्ट लेक्चरमध्ये तसं तर मी म्हटलं होतं की राष्ट्रपती राजवट आणि त्याचबरोबर आर्थिक आणीबाणी हे आपण दोन्ही लेक्चर्स म्हणजे हे जे दोन्ही आणीबाणी आहेत ते एकाच लेक्चर्स मध्ये मी तुमचं कव्हर करेल। पण बघा तसं झालं नाही, माझं कधी असं ठरलेलं नसतं की ह्या टॉपिकचा अभ्यास मी एवढ्याच लेक्चर्स मध्ये आपण कव्हर करूया किंवा एवढ्या मिनिटांचंच तुमचं लेक्चर होणार आहे। फक्त एवढं कन्सिडर करते की एखादं लेक्चर तुमचं 30 पेक्षा जास्त मिनिटांचं होऊ नये, कारण की बघा आपण एक एक टॉपिक एक एक पॉइंट इथे क्लिअर करतोय। आता ज्या वेळेला तुम्ही रिव्हिजन करताय तर तुम्हाला सगळ्या टॉपिक्सचा एकत्र अभ्यास करणं गरजेचंच आहे, पण ज्या वेळेला तुम्हाला समजून घ्यायचं असतं तर छोट्या छोट्या टॉपिक्स मध्ये अभ्यास केला तर गरजेचं असतं आणि मला सुद्धा तसं समजवायला थोडं इझी वाटतं। ओके, त्यामुळेच आपण लहान लहान लेक्चर्स घेतोय याचे आणि राष्ट्रपती राजवटीवर सुद्धा 2 लेक्चर्स होतील आपले, कारण की आजच्या लेक्चरमध्ये फक्त हे पॉइंट्स जे आता मी तुम्हाला सांगितले कलम मान्यता वगैरे ते कव्हर करायचे आहेत आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण राष्ट्रपती राजवट कधी कधी आपल्या देशामध्ये लागू झालेली आहे म्हणजे त्यातले काही महत्त्वाची फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन, त्याचबरोबर राष्ट्रपती राजवटीशी संबंधित किंवा कलम 356 शी संबंधित काही महत्त्वाचे खटले, त्या खटल्यांचा सुद्धा अभ्यास करणार आहोत। त्या खटल्यांमध्ये कोणकोणते निर्णय देण्यात आलेले आणि राष्ट्रपती राजवटीचे परिणाम याचा अभ्यास करायचा आहे। आता बघा ते जे खटले आहेत ना ते परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत आणि अनेक वेळेला आयोगाने त्याच्यावर प्रश्न विचारलेले आहेत, कधी जोड्या लावांमध्ये, कधी मल्टी लायनर्स मध्ये, त्यामुळे ते सुद्धा तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे। असं नाहीये मी तर तुम्हाला अजिबात असं सोडणार नाहीये की फक्त राष्ट्रपती राजवट करायची तर मी तुम्हाला कलम आणि तरतुदी सांगून सोडून दिल्या। त्याच्या संबंधित जर कोणती अशी प्रॅक्टिकल इन्फॉर्मेशन आहे, कोणती घटना आहे तर ती सुद्धा तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे। जसं बघा काही काही असे ना कॉन्ट्रोवर्शियल टॉपिक्स असतात, एक म्हणजे त्याच्यामध्ये राष्ट्रीय आणीबाणी आहे, त्या संबंधित काय कॉन्ट्रोवर्सी होती ती मी तुम्हाला सांगितली। त्या कॉन्ट्रोवर्सीमुळे कशा प्रकारे घटना दुरुस्ती झाली किंवा न्यायालयाचे कोणते निर्णय आले ते सुद्धा आपण बघितले। मग तसंच राष्ट्रपती राजवटी संबंधित सुद्धा आहे। आपण बघा घटना दुरुस्तीचा जेव्हा अभ्यास केलेला तर घटना दुरुस्तींवर सुद्धा बऱ्याच वेळेला अशा कॉन्ट्रोवर्सीज झालेल्या आहेत। सो ज्या वेळेला तुम्हाला या गोष्टी माहित असतील तर ऑटोमॅटिक तरतुदी, कलम, त्याच्या संबंधीचे खटले हे लक्षात राहतील। ठीक आहे, सो आता बरंच माझं बोलून झालेलं आहे, आपण लगेचच आपल्या लेक्चरकडे वळूया। सो लास्ट लेक्चरमध्ये आपण काय केलेलं आहे आधीच्या ते बघितलं की कलम 352 मध्ये आपल्याला राष्ट्रीय आणीबाणीची तरतूद देण्यात आलेली आहे की राष्ट्रपती घोषणा करतात। हे मी परत परत का सांगते, कारण की एकदा पटकन एकदा रिकॉल करून घ्या म्हणजे तुम्हाला कंपॅरिझन सुद्धा करता येईल की राष्ट्रीय आणीबाणी आणि राष्ट्रपती राजवट याच्यामध्ये महत्त्वाचे जे फरक आहेत ऍटलीस्ट ते तरी समजेल। राष्ट्रपतींनी घोषणा केल्यानंतर 1 महिन्याच्या आत म्हणजे 1 महिन्यामध्ये संसदेने त्याला मान्यता देणं गरजेचं असतं, ते सुद्धा विशेष बहुमताने मान्यता देणं गरजेचं असतं। ठीक आहे, पण जर समजा राष्ट्रपतींना जर राष्ट्रीय आणीबाणी समाप्त करायची असेल तर ते एका नॉर्मल घोषणेद्वारे समाप्त करतात, पण समजा लोकसभेला ही राष्ट्रीय आणीबाणी मान्य नसेल तर तसा सुद्धा एक ठराव
ते साध्या बहुमताने पारित करू शकतात आणि मग राष्ट्रपतींना आणीबाणी संपुष्टात आली किंवा रद्द करावी लागली असं घोषित करावं लागेल. ठीक आहे, हे कशा साध्या बहुमताने आणि मान्यता द्यायची असेल जर राष्ट्रीय आणीबाणीला तर विशेष बहुमत लागतं, ते सुद्धा 1 महिन्याच्या आत संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मान्यता देणं आवश्यक असतं. मग आता इथे आपण राष्ट्रीय आणीबाणीबद्दल गोष्टी थोड्या कव्हर केलेल्या, थोड्या रिकॉल केलेल्या, मग ते पुढे कंपॅरिझन आपण करणारच आहोत. राष्ट्रपती राजवट एकदा समजून घेऊया. राष्ट्रपती राजवट तशी ना एका कलमानुसार लावली जाते, ते म्हणजे कलम 356. काय तर कलम 356. पण राष्ट्रपती राजवट लावण्याची 2 कारणं दिलेली आहेत. एक तर कारण दिलेलं आहे स्वतः कलम 356 मध्ये आणि दुसरं कारण देण्यात आलेले कलम 365 मध्ये. जर समजा ही दोन्ही कारणं तुम्हाला परीक्षेला विचारण्यात आली तर ती तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. पण ही आणीबाणी लावण्याआधी ना कलम 355 मध्ये काय दिलेले ते लक्षात ठेवा. कलम 355 सुद्धा राष्ट्रपती राजवटीशी संबंधित आहे. आता ते कसं काय तर बघा, आता जनरली आपण बघतो की आपल्या देशाचा कारभार हा आपल्या राज्यघटनेनुसार चालला पाहिजे. केंद्रामध्ये हा कारभार कसा चालतोय तर त्याच्यासाठी आपल्याकडे राज्यसभा, लोकसभा आहे, त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालय, राष्ट्रपती आहेत, उपराष्ट्रपती आहेत. ठीक आहे, पण ना केंद्रावर ही जबाबदारी देण्यात आलेली आहे की राज्यातलं जे सरकार आहे ते आपल्या घटनेनुसार काम केलं पाहिजे. ठीक आहे, त्याने आपल्या घटनेनुसार काम केलं पाहिजे. ही जबाबदारी कोणावर आहे तर ते म्हणजे केंद्रावर. हे कोणाचं काम आहे तर सरकारचं कर्तव्य आहे. आता घटनेनुसार कामकाज सुरू असलं पाहिजे याचाच अर्थ काय, घटनेमध्ये ज्या तरतुदी दिलेल्या आहेत त्याच्यानुसारच कारभार त्यांनी केला पाहिजे. आणि मग घटनेनुसार त्यांनी कारभार केला नाही याचा अर्थ असा होतो की त्या राज्यामध्ये घटनात्मक यंत्रणा कोलमडली. काय अर्थ होतो त्याचा तर राज्यामध्ये घटनात्मक यंत्रणा कोलमडली आणि घटनात्मक यंत्रणा कोलमडली या कारणावरून कलम 300 अंतर्गत 356 अंतर्गत तिथे राष्ट्रपती राजवट लावली जाते. राष्ट्रपती राजवट लावणं याचाच अर्थ काय तर राष्ट्रपतींचं शासन तिथं लागू केलं जातं. कोणत्या कारणावरून तर घटनात्मक यंत्रणा कोलमडली या कारणावरून. म्हणजेच तुम्ही इथे लक्षात ठेवा की कलम 356 मध्ये कोणतं कारण दिलेलं आहे, घटनात्मक यंत्रणा कोलमडली. हे सेंटेन्स किंवा हे जे टर्म आहे ते असंच्या असं लक्षात ठेवा, परीक्षेला असंच्या असंच विचारलं जाईल. घटनात्मक तरतुदीनुसार राज्याचे सरकार काम करत नाही अशी परिस्थिती निर्माण झालीये आणि अशी खात्री, हे लक्षात ठेवा काय तर अशी खात्री ज्या वेळेला राष्ट्रपतींना पटेल त्यावेळेला राष्ट्रपतींना आपले शासन लागू करण्याचा अधिकार कलम 356 नुसार देण्यात आलेला आहे. कलम 355 मध्ये काय देण्यात आलेलं आहे की सरकारची जबाबदारी आहे की प्रत्येक राज्यामध्ये घटनात्मक तरतुदीनुसार कारभार चालतोय. पण असं आढळून आलं की घटनेनुसार तिथे काम चालत नाहीये, तिथे घटनात्मक यंत्रणा कोलमडल्यात. मग घटनात्मक यंत्रणा कोलमडल्यात या कारणावरून कलम 356 नुसार राष्ट्रपती त्या स्पेसिफिक राज्यामध्ये, प्रत्येक राज्यामध्ये नाही, ज्या राज्यामध्ये ही यंत्रणा कोलमडली आहे त्या राज्यामध्ये स्वतःची राजवट लावू शकतात, स्वतःचं शासन लावू शकतात. त्यालाच आपण काय म्हणतो, राष्ट्रपती राजवट, राज्याची आणीबाणी किंवा घटनात्मक यंत्रणा कोलमडली आहे ना, मग घटनात्मक आलं, मग त्यालाच म्हटलं जातं घटनात्मक आणीबाणी. काय म्हटलं जातं, घटनात्मक आणीबाणी. मग कुठे असा शब्द मेन्शन करण्यात आला घटनात्मक आणीबाणी तर कन्फ्युज होऊन जाऊ नका. घटनात्मक आणीबाणीचाच अर्थ असा होतो की राष्ट्रपती राजवट. ओके, सो इथे आपल्याला एक कारण तर समजलं की कलम 356 नुसार राष्ट्रपती स्वतःची राजवट लावू शकतात. अच्छा, पण त्या राज्यामध्ये घटनात्मक यंत्रणा कोलमडली आहे किंवा काहीतरी होत आहे हे राष्ट्रपतींना कोण सांगेल, त्याची शिफारस तर कोणी केली पाहिजे ना. मग ती शिफारस करतील राज्यपाल. त्या स्पेसिफिक राज्याचे राज्यपाल राष्ट्रपतींना अशी शिफारस करतील की माझ्या राज्यामध्ये, ज्या राज्याचा मी राज्यपाल आहे त्या राज्यामध्ये घटनात्मक यंत्रणा कोलमडली आहे तर तुम्ही तिथे स्वतःचं शासन लागू करा. मग डिरेक्टली काही राष्ट्रपती ते करणार नाही. राष्ट्रपती आधी खात्री पटवून घेतील, नीट तर्क लावतील की हा नक्की तिथे राष्ट्रपती राजवट लागू करणं गरजेचं आहे आणि तिकडचं जे शासन आहे ते केंद्राच्या हातात देणं गरजेचं आहे. तसं तर बघा पूर्ण शासन राष्ट्रपतींच्या हाती येतं, पण राष्ट्रपती स्वतःच्या निर्णयाने जर समजा केंद्राचा एखादा प्राधिकारी असेल, म्हणजेच एखादा अधिकारी असेल किंवा राज्यपाल किंवा संसदेकडे, ओके, केंद्र शासनाकडे नाही तर संसदेकडे तिकडचा कारभार पाहण्याचा अधिकार देऊ शकतात. ओके, पण जर जनरली आपण असं नॉर्मल टर्म्स मध्ये बोलायला गेलो
तर ती राष्ट्रपती राजवट असते. याचाच अर्थ तिथे राष्ट्रपतींचं शासन असतं. ओके, बाकीच्या ज्या तरतुदी आहेत त्या आपण पुढे समजून घेऊया. मग इथे तुम्हाला एक कारण समजलं की कलम 356 नुसार जर घटनात्मक यंत्रणा कोलमडली असेल तर तिकडे राष्ट्रपती राजवट लागू करतात आणि राष्ट्रपती राजवटीची घोषणा ऑब्व्हियसली राष्ट्रपतीच करतात. पण त्याची शिफारस कोण करतं त्यांना, तर त्या राज्याचे राज्यपाल करतात. आता जे दुसरं कारण आहे ना राष्ट्रपती राजवट लावण्याचं ते दिलेलं आहे कलम 365 मध्ये. कशात देण्यात आलेलं आहे? कलम 365. उलट करा, कलम 356 आणि कलम 365. कलम 356 मध्ये काय दिलंय की ज्यावेळी केंद्राने दिलेल्या आदेशांचे पालन करण्यास राज्य असमर्थ असेल त्यावेळी घटनेतील तरतुदींप्रमाणे राज्याचं सरकार काम करू शकत नाही. ओके, सो ही गोष्ट लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे. बघा, आता बघायला गेलं ना तर जनरली राज्य सरकार स्वतःचं काम करतच असतं, पण बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की जे कायदे म्हणा किंवा काही तरतुदी, काही योजना या केंद्राकडून आखल्या जातात. तर केंद्र जसं म्हणेल ना तर राज्याला त्या आदेशांचं पालन करावं लागतं आणि राज्याने त्या आदेशांचं पालन केलं नाही, जर राज्य तिथे असमर्थ ठरला तर कलम 365 नुसार तिकडचं राज्य सरकार काम करू शकत नाही, हे लक्षात ठेवा. सो आय होप तुम्हाला इथे ही गोष्ट समजली असेल. बघा, इथे डिरेक्टली असं नाहीये की घटनात्मक जी यंत्रणा आहे ती कोलमडली आहे, पण घटनात्मक तरतुदींनुसार जर आपण बघितलं तर आपला देश हा एक संघराज्य देश आहे आणि इथे केंद्राला सर्वात जास्त महत्व आहे, केंद्राच्या निर्णयांना सर्वात जास्त महत्व आहे. मग केंद्राच्या निर्णयांचं समर्थन करणं हे एक प्रकारे राज्याचं कार्य आहे. म्हणजेच राज्य जे आदेशांचं पालन करण्यामध्ये अयशस्वी ठरतं, असमर्थ ठरतं, तर या कारणांमुळे सुद्धा तिथे राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकते. म्हणजेच इथे दोन कारणं कोणकोणत्या कलमांमध्ये दिलेली आहेत, कलम 356 आणि कलम 365 मध्ये. कलम 355 सुद्धा आहे इथे, पण कलम 355 मध्ये काय दिले की सरकारचं हे काम असणार आहे की राज्यामध्ये सगळी यंत्रणा व्यवस्थित चालू आहे ना ते लक्ष ठेवण्याचं. ओके, मग आता इथे घोषणा तर केली राष्ट्रपतींनी, मग आता त्याला संसदेची मान्यता सुद्धा आवश्यक असते. असं नाहीये की फक्त राष्ट्रपतींची खात्री पटली की झालं. इनफॅक्ट राष्ट्रपतींच्या खात्रीवर न्यायिक पुनर्विलोकन सुद्धा आहे, पण त्याचा अभ्यास आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेऊया, कारण की त्याच्याशी संबंधित काही घटना दुरुस्ती आहेत, काही केसेस आहेत, ते समजून घ्यायचे. मग आता संसदेची मान्यता आणि कालावधी. संसदेची मान्यता म्हणजे किती कालावधीमध्ये त्या घोषणेला संसदेची मान्यता आवश्यक आहे किंवा एखाद्या राज्यामध्ये किती वर्षांपर्यंत, किती महिन्यांपर्यंत राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकते. सो सर्वात पहिल्यांदा राष्ट्रपती राजवट लागू केल्याची घोषणा केल्यापासून 2 महिन्यांच्या कालावधीत संसदेच्या दोन्ही गृहांनी त्याला मान्यता दिली पाहिजे. इथेच राष्ट्रीय आणीबाणीच्या संबंधात काय होतं, फक्त 1 महिन्याचा कालावधी होता आणि राष्ट्रपती राजवटीच्या संबंधित इथे 1 महिन्याचा कालावधी अजून वाढवला. म्हणजेच 2 महिन्याच्या कालावधीमध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहांनी म्हणजेच लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांनी एक ठराव पारित करून किंवा त्या घोषणेला, राष्ट्रपती राजवटीच्या घोषणेला मान्यता देणं आवश्यक आहे. आणि बघा, हे फक्त साध्या बहुमताने करणं गरजेचं आहे. जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, कंपॅरिझन करायचंय ना आपल्याला, राष्ट्रीय आणीबाणीच्या संबंधित विशेष बहुमत गरजेचं आहे, पण राष्ट्रपती राजवटीच्या बाबतीत ओके, साधं बहुमत ओके आहे. ठीक आहे. अच्छा, मग समजा आता राष्ट्रपती राजवट ज्यावेळेला लागू केली आणि आपल्याला क्रायटेरिया काय दिलाय की 2 महिन्यांमध्ये संसदेची मान्यता आवश्यक आहे. पण हे 2 महिने कंप्लीट होण्याच्या पूर्वीच जर लोकसभा विसर्जित झाली तर काय होईल, किंवा ज्यावेळेला एखाद्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली होती त्यावेळेला जर लोकसभा विसर्जित होती तर तसं त्यावेळेला काय केलं जाईल. मग हे 2 महिने कसे कन्सिडर केले जातील, तर आणीबाणीच्या घोषणेला म्हणजे जे 2 महिने आहेत त्या 2 महिन्याच्या पिरियडमध्ये फक्त राज्यसभेने मान्यता दिली तरी सुद्धा चालेल आणि ती आणीबाणी कंटिन्यू राहील. का? कारण की तेव्हा लोकसभाच नाहीये, लोकसभा तर विसर्जित झाली आहे. पण काही काळाने तरी लोकसभेच्या निवडणुका होतील, सार्वत्रिक निवडणुका होतील, नवीन लोकसभा येईल. मग ज्यावेळेला नवीन लोकसभा येईल त्याच्या पहिल्या बैठकीपासून 30 दिवसच आणीबाणी पुढे लागू राहू शकते. मग 30 दिवसच का, जर 30 दिवसांमध्ये लोकसभेने आणीबाणीला मान्यता दिली नाही तर 30 दिवस आणीबाणी लागू राहू शकते. पण या 30 दिवसांमध्ये जर लोकसभेने मान्यता दिली तर ती आणीबाणी कंटिन्यू राहू शकते. पण आता मान्यता दिली, समजा लोकसभेने पण मान्यता दिली
आणि राज्यसभेने सुद्धा मान्यता दिली. म्हणजे ते 2 ठराव, ऍक्च्युअली बघायला गेले तर 2 ठराव पारित होतात ना. असं तर नाहीये ना की दोन्ही ठिकाणी राज्यसभा आणि लोकसभेमध्ये एकाच वेळेला ठराव पारित होईल, तसं नाहीये. ज्या वेळेला एकदा समजा राज्यसभेने पारित केलं, नवीन लोकसभा आली, नवीन लोकसभेने तो ठराव पारित केला, मग त्याच्यासाठी काहीतरी पिरियड गेला ना मध्ये. मग आता त्या दुसऱ्या ठरावानंतर 6 महिन्यांपर्यंतच ही जी आणीबाणी आहे ती लागू असते. ओके, किती महिन्यांपर्यंत? 6 महिन्यांपर्यंतच ठराव पारित झाल्यापासून. हे लक्षात ठेवा, तो पूर्ण 2 महिन्यांचा कालखंड पकडणार नाही. त्या 2 महिन्यांच्या आत ठराव पारित केला गेला पाहिजे. पण जर समजा पहिल्या 1 महिन्यामध्येच ठराव पारित करण्यात आला तर काय, तर पुढच्या 6 महिन्यांपर्यंतच, म्हणजेच मान्यता दिल्यानंतर पुढच्या 6 महिन्यांपर्यंतच ही जी आणीबाणी आहे राज्याची ती लागू राहणार आहे. आणि मग दर महिन्यांनी अनिश्चित काळासाठी ती वाढवली जाऊ शकते. अनिश्चित काळासाठी म्हणजेच काय, पुढच्या 6 महिन्यांसाठी. अनिश्चित काळासाठी याचाच अर्थ काय होतो, त्या 6 महिन्यांच्या आधी सुद्धा राष्ट्रपती राजवट रद्द केली जाऊ शकते किंवा ती संपुष्टात आली असं घोषित केलं जाऊ शकतं. ओके, आय होप तुम्हाला इथे एक एक पॉइंट नीट क्लिअर होतोय. मग आता वेळोवेळी संसद मान्यता देण्याची तरतूद आहे आणि ही जी मान्यता आहे ती फक्त 3 वर्षांपर्यंतच, हे थोडंसं लक्षात ठेवा. किती वर्षांपर्यंत संसद हे 6 महिने वाढवू शकते, तर 3 वर्षांपर्यंतच वाढवू शकते. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. जर आपण राष्ट्रीय आणीबाणी बघितलं तर त्याच्यासाठी असा कोणता पिरियड नाहीये, पण राष्ट्रपती राजवटीसाठी आहे. किती वर्षांपर्यंत, तर 3 वर्षांपर्यंतच. आणि हा जो ठराव आहे ते साध्या बहुमताने संमत करणे गरजेचं आहे. बघा, 6 महिन्यांनी संसदेची मान्यता देऊन ती कमाल 3 वर्षांपर्यंतच वाढवता येते. तुम्हाला माहितीये 1976 मध्ये पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली गेलेली आणि त्यावेळेला ही जी राष्ट्रपती राजवट आहे ती 5 वर्ष कंटिन्यू होती आणि त्याच्यासाठी एक घटना दुरुस्ती करण्यात आलेली, 68वी घटना दुरुस्ती 1991 मध्ये. किती वर्ष लागू होती राष्ट्रपती राजवट, तर 5 वर्ष. पण आता तसं होऊ शकतं का? नाही होऊ शकत. फक्त 3 वर्षांपर्यंतच ही जी राष्ट्रपती राजवट आहे ती एका राज्यामध्ये कंटिन्यू राहू शकते. सो इथे आपण बघितलेलं आहे की राष्ट्रपती राजवट जी आहे ती 6 महिन्यांनी 3 वर्षांपर्यंतच वाढवता येते. ओके, इथे क्लिअर झालंय की 3 वर्षांपर्यंतच वाढवता येते. पण इथे ना अजून 2 अटी घालण्यात आलेल्या आहेत 44व्या घटना दुरुस्तीने. लक्षात ठेवा, 44व्या घटना दुरुस्तीने अजून 2 अटी घालण्यात आलेल्या आहेत. त्या अटी कोणत्या आहेत? जर समजा 1 वर्षापेक्षा जास्त जर राष्ट्रपती राजवट लागू करायची असेल, म्हणजे पहिले 6 महिने वाढवले, त्याच्यानंतर दुसरे 6 महिने वाढवले, म्हणजे जिथे 1 वर्ष झालं आणि 1 वर्षापेक्षा जास्त काळासाठी जर राष्ट्रपती राजवट लागू करायची असेल तर तिथे 44व्या घटना दुरुस्तीने 2 अटी टाकण्यात आल्या. काय अटी टाकण्यात आल्या? पहिली अट तर अशी टाकण्यात आली की आपल्या देशामध्ये, संपूर्ण देशामध्ये एकतर राष्ट्रीय आणीबाणी लागू असली पाहिजे. संपूर्ण देश नसेल तर काही भागासाठी किंवा त्या राज्यासाठी तरी राष्ट्रीय आणीबाणी लागू असली पाहिजे. तरच 1 वर्षापेक्षा जास्त कालखंडासाठी राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकते. किंवा दुसरं कारण असं सांगण्यात आलेलं आहे की निवडणूक आयोग असं सांगेल की तिथे विधानसभेच्या ज्या निवडणुका आहेत ते घेणं कठीण आहे, ते घेणं इम्पॉसिबल आहे, त्यावेळेलाच तिथे राष्ट्रपती राजवट ही 1 वर्षापेक्षा जास्त असेल. बघा, राष्ट्रपती राजवट लागू केली गेलीये याचाच अर्थ काय, तर तिकडचं राज्य सरकार काम करत नाहीये. तिकडचं पूर्ण जे कारभार आहे ते एकतर राष्ट्रपती, राज्यपाल किंवा संसद चालवते. तिथे राज्य सरकारला, राज्य विधिमंडळाला काहीच अधिकार नाहीयेत. मग एवढा वर्ष, 3 वर्ष एखाद्या राज्याचा कारभार पूर्णपणे केंद्राकडून सांभाळलं जाणं, तर ती एक प्रकारे कुठेतरी आपण म्हणू शकतो अनफेअर गोष्ट आहे. मग म्हणूनच 44व्या घटना दुरुस्तीने ह्या 2 अटी टाकण्यात आल्या असं आपण म्हणू शकतो. तसं बघायला गेलं तर 3 वर्षांपर्यंत राष्ट्रपती राजवट ही वाढवली जाऊ शकते किंवा लागू केली जाऊ शकते. पण 1 वर्षापेक्षा जरी जास्त वाढवायची असेल तर त्याच्यासाठी या 2 अटी दिलेल्या आहेत. एक म्हणजे राष्ट्रीय आणीबाणी लागू असली पाहिजे आपल्या देशामध्ये कुठेतरी किंवा संपूर्ण देशामध्ये, किंवा त्या राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका घेणं कठीण आहे असं निवडणूक आयोगाने आपल्याला सांगितलं पाहिजे. आपल्याला म्हणजेच कोणाला, तर राष्ट्रपतींना सांगितलं पाहिजे. ओके, इथपर्यंत तुम्हाला लक्षात आलं. मग आता जर राष्ट्रपती राजवट संपवायची असेल,
ती रद्द झालेली आहे अशी घोषणा कोण करू शकतं? राष्ट्रपतीच करू शकतात. कोण करू शकतात? तर समाप्त झाल्याची घोषणा हे राष्ट्रपतीच करतील आणि त्याच्यासाठी संसदेच्या संमतीची आवश्यकता आहे का? नाही, संसदेच्या संमतीची आवश्यकता नाहीये, हे लक्षात ठेवा. सो समाप्ती एकदम सिंपल आहे, अजिबात संसदेच्या मान्यतेची संसदेच्या संमतीची आवश्यकता नाहीये. पण लागू करण्यासाठी बऱ्याचशा अटी आहेत. एकतर सर्वात पहिल्यांदा राष्ट्रपती घोषणा करतील, सर्वात पहिल्यांदा काय करतील? राज्यपाल राष्ट्रपतींना सांगतील किंवा शिफारस करतील की इथे घटनात्मक यंत्रणा कोलमडली आहे. मग राष्ट्रपती काय करतील की कलम 356 नुसार तिथे राष्ट्रपती राजवट लावतील. कधी? त्यांना खात्री होईल तेव्हाच. पण या खात्रीला सुद्धा न्यायालयीन पुनर्विलोकन आहे. ते जसं मी तुम्हाला सांगितलंय पुढे सांगणारच आहे, पण तुम्हाला ही गोष्ट लक्षात असली पाहिजे म्हणून मी आता मेन्शन करते. ठीक आहे. मग राष्ट्रपती राजवटीची 2 कारणं आहेत. ती कशात दिलेली आहेत? कलम 356 मध्ये आणि कलम 365 मध्ये. कलम 356 मध्ये देण्यात आलेले की घटनात्मक यंत्रणा कोलमडली तर, आणि कलम 365 मध्ये दिलेले की राज्य सरकार जर केंद्र शासनाचे निर्देशांचं पालन करण्यास असमर्थ असेल तर. मान्यता कशी मिळेल या घोषणेला? तर एक म्हणजे संसदेच्या दोन्ही सभागृहांनी 2 महिन्यांच्या आत संमत करणं गरजेचं आहे किंवा मान्यता देणं आवश्यक आहे. मान्यता दिल्यानंतर ही आणीबाणी पुढच्या 6 महिन्यांपर्यंतच लागू राहते आणि असं प्रत्येक 6 महिन्यांनी तो ठराव पारित करावा लागतो की राष्ट्रपती राजवट ही वाढवण्यात यावी पुढच्या अनिश्चित काळापर्यंत. पण असं 6 महिने करता करता फक्त 3 वर्षांपर्यंतच ही आणीबाणी वाढवली जाऊ शकते आणि त्यात सुद्धा जर 1 वर्षापेक्षा जास्त आणीबाणी वाढवायची असेल तर त्यासाठी 2 अटी देण्यात आलेल्या आहेत. आणि जर समाप्त करायची असेल राष्ट्रपती राजवट तर फक्त राष्ट्रपती तशी एक घोषणा करतील, त्याच्यासाठी संसदेच्या मान्यतेची आवश्यकता नाहीये. ओके. सो आता ना लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया. पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला बऱ्याचशा गोष्टी अजून राष्ट्रपती राजवटीबद्दल कव्हर करायच्या आहेत आणि त्या गोष्टी सुद्धा खूप महत्वाच्या आहेत. परीक्षेला ना मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगते बघा. परीक्षेला राष्ट्रपती राजवटीबद्दल कलमांवर आतापर्यंत जर तुम्ही थोडंसं अनालिसिस केलात ना, कलमांवर खूप कमी प्रश्न विचारले गेले, पण त्याचे परिणाम आणि महत्वाचं म्हणजे त्याचे जे खटले आहेत त्याच्यावर अनेक वेळा प्रश्न विचारले गेलेले आहेत. ओके. सो आता लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि थँक्यू. तुम्हाला परीक्षेची परिपूर्ण तयारी करायची असेल तर विजन स्टडीचं ऍप हे नक्कीच तुमच्या फोनमध्ये डाउनलोड करा. विजन स्टडीच्या ऍपवर भरपूर असं स्टडी मटेरियल पूर्णपणे फ्री अवेलेबल आहे. जसं डेली बेसिसवर करंट अफेअर्स अपलोड होत असतात, त्याचबरोबर जीएसचे जे सब्जेक्ट आहेत सगळे सब्जेक्ट त्याच्या इन डिटेल्स नोट्स अवेलेबल आहेत जे तुम्ही नेहमी अभ्यासाबरोबर वाचू शकता. त्याचबरोबर डेली क्विज अपलोड केल्या जातात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बुधवारी आणि शनिवारी सामान्य अध्ययन चाचणी कंडक्ट केली जाते, तर त्या सुद्धा अटेंड करून तुमची तयारी चेक करू शकता.